नेहमीची वांग्याची 30-30 भाजी खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। काय केलं इथं 4 वांगे स्वच्छ धुवून घेतले, 2 टोमॅटो सुद्धा धुवून घेतले। वांग्याला बघा कडेने असा चिरा मारायचा म्हणजे ते खराब आहे का नाही कळेल। वांग्याचं देठ काढून टाकायचा। वांगी आणि टोमॅटो स्वच्छ पुसून घ्यायचे। जण बघा गॅसवरती अशी जाळी ठेवून वांगी भाजतात, पण तसं करायचं नाही, ते खूप घातक। काय करायचं माहितीये का, आपल्याकडे अप्पे पात्र तर असतंय, अप्पे पात्रामध्ये आपण ही वांगी टोमॅटो असं तेल टाकून ना भाजून घेणार आहोत। गॅस बारीक ठेवायचा आणि सगळीकडे अलटी पलटी करून ही वांगी टोमॅटो बघा भाजून घेतलीत। छान प्रकारे इथं भाजलेले जवळजवळ 5व्या ते 6व्या मिनिटाला ना वांगी आणि टोमॅटो अशी भाजली जातात। आता इथं एक ठेचा करून घेऊयात। तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, कोथिंबीर घालून ना ठेचून घेतलं। नंतर थंड झाल्यानंतर बघा टोमॅटो आहे ना त्याच्यावरचे सालं काढून बारीक बारीक चिरून घ्यायचं। त्याचबरोबर वांगे आहे ना वांग्याचा सुद्धा देठ काढायचा। तुम्हाला हवं तर वांग्याच्या वरचं जे साल आहे ना ते सुद्धा सहजपणे निघलं जातं, पण इथं काही मी काढलेलं नाही, कारण आपण गॅसच्या आचेवरती भाजलं नाही, त्याच्यामुळे काढण्याची काहीच गरज नाही। आता लसूण जो होता ना तो बघा थोडासा असा अद्दू करून घेतला। आता आपल्याला ह्या तिन्हीचा एकजीव करून घ्यायचा आहे। काटे चमच्याने असे मॅश करायचं म्हणजे छान एकजीव होतो। गॅसवरती लोखंडी तवा ठेवला, तवा तापला की एक पळी तेल घातलं, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा चांगला भाजला की आपण तयार केलेला ठेचा घालून ना छान ह्याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतून घ्यायचा। आपण मॅश केलेलं बघा वांग, टोमॅटो आणि लसूण ते घालून घ्यायचं। थोडीशी पाव चमच हळद, चवीनुसार मीठ घालून छान मिसळून शेवटी भाजलेल्या दाण्याचं भरडाचं कूट घालून त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घेतलं। आता तुम्ही याला वांग्याचा ठेचा म्हणाल का वांग्याचं भरीत म्हणाल, नक्की कमेंटमध्ये सांगा।